So once again, very good morning to all of you. So today we'll start with the new and introductory part. We are going to start with the new introductory portion, that is units and measurement. Units and measurement हा portion start करतो आहे. Okay. So note down the heading. Heading द्यायचं आहे सगळ्यांनी. Units and measurement हा basic fundamental portion आहे बेटा. Okay, units and measurement. I have also provided you the notes of this particular topic. Notes पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत या टॉपिकच्या युनिट्स अँड मेजरमेंट. नोट डाऊन केलाय आणि काल दिलेल्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन प्रमाणे सगळ्यांनी सेपरेट नोटबुक परचेस केली असेल A4 साइज आणि त्यावरनं तुम्ही नोट डाऊन करत असाल. हा बेसिक फंडामेंटल पार्ट आहे बेटा, 11th चा युनिट आहे. बट यावर सगळं तुम्हाला कंप्लीट फिजिक्सचे जे न्यूमरिकल्स आहेत त्याचे युनिट्स आहे ते सगळे या गोष्टी या युनिटवर डिपेंड आहे. त्यामुळे हे तुम्हाला यायला पाहिजे. युनिट्स माहिती असायला पाहिजे, क्वांटिटीज माहिती असायला पाहिजे, सिस्टम माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द सेशन नाव. चला, युनिट्स आणि मेजरमेंट. आतापर्यंत तुम्ही युनिट्स वेगवेगळे बघितलेले आहात बरोबर. कुठले कुठले युनिट बघितले? जनरली तुम्हाला माहिती आहे किलोग्राम आहे बरोबर, मास साठी, टाइम साठी आहे, सेकंड आहे. ठीक आहे. त्यानंतर लेंथ साठी तुम्ही मीटर वगैरे असे युनिट माहिती आहे. बट याला काहीतरी स्टँडर्डायझेशन आपल्याला करायचं आहे. त्यासोबत फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ सम फंडामेंटल थिंग्स, दॅट इज व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बरोबर. कारण कुठलीही क्वांटिटी मेजरेबल आहे का? या नेचर मधली किंवा तुमच्या सराउंडिंगची कुठलीही क्वांटिटी ही मेजरेबल आहे का? मेजरेबल आहे का? ओके. तुमचे इमोशन्स तुम्ही मेजर करू शकता का? नाही मेजर करू शकत. किंवा तुमचा हॅपीनेस तुम्ही मेजर करू शकता का? नाही मेजर करू शकत. बरोबर आहे. सो दीज आर नॉट मेजरेबल क्वांटिटीज. ऑल दीज आर नॉट मेजरेबल क्वांटिटीज. बट द सम क्वांटिटीज विच आर मेजरेबल, ज्या क्वांटिटीज मेजरेबल असतात म्हणजे ज्याला आपण काउंट करू शकतो बरोबर आहे, काउंट करू शकतो. जशा क्वांटिटी कुठल्या बेटा? जसं आहे लेंथ. लेंथ आहे. तुम्हाला विचारलं तुमची हाईट किती आहे तर तुम्ही सांगणार 5 फूट आहे, 5 फूट 2 इंच. मेजरेबल क्वांटिटी आहे. युअर हाईट इज द मेजरेबल क्वांटिटी बरोबर. तुमचं वेट किती आहे असं विचारलं तर तुम्ही सांगणार 50 kg बेटा, 60 kg. म्हणजे काय? दीज आर द मेजरेबल क्वांटिटीज. या क्वांटिटीज कशा आहे? मेजरेबल क्वांटिटी. ज्या क्वांटिटीज मेजरेबल क्वांटिटी आहेत त्यांना काय म्हटलं जातं बेटा? फिजिकल क्वांटिटी. काय म्हटलं जातं? फिजिकल क्वांटिटी. कुठल्या क्वांटिटी त्या? फिजिकल. म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हटलं तर काय लक्षात येईल तुमच्या की ह्या क्वांटिटी कशा आहे? मेजरेबल क्वांटिटी आहे बरोबर. क्वांटिटी म्हणतोय, क्वांटिटी. ओके. सो फिजिकल क्वांटिटी म्हणजे कुठल्या क्वांटिटी बेटा? दोज क्वांटिटी विच आर मेजरेबल. ओके. दोज क्वांटिटीज विच आर मेजरेबल, दॅट क्वांटिटीज कॅन बी डिफाईन ॲज द फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज मध्ये ज्या सगळ्या येणार, जसं कुठले काय मेजर करू शकता तुम्ही? वेट मेजर करू शकता, ठीक आहे, लेंथ मेजर करू शकता, टाइम मेजर करू शकता बरोबर आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा क्वांटिटीज आहेत आणि त्या व्यतिरिक्त अशा क्वांटिटी ज्या मेजर करू शकत नाही. जसं हॅपीनेस म्हटलं, मेजर करू शकता तुमचं हॅपीनेस? नाही. तुमचं सपोज हाऊ मच सॅड यू आर, नाही मेजर करू शकत. ओके, दॅट इज सॉरो हॅपनिंग. सो दीज आर द नॉट फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीज आर द मेजरेबल क्वांटिटीज. क्लिअर. सो फिजिकल क्वांटिटी म्हणजे क्लिअर झालेलं आहे. याची डेफिनेशन सुद्धा आपण नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. लिहायची गरज नाहीये आणि कुठेही पेपर मध्ये विचारलं जाणार नाहीये तुम्हाला. बट हे इसेन्शियल आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे फिजिक्स मध्ये. ओके. सो फिजिकल क्वांटिटीज आर मेजरेबल क्वांटिटीज. क्लिअर. फिजिकल क्वांटिटीज काय असतात? मेजरेबल क्वांटिटीज असतात. दीज आर मेजरेबल. ओके. मेजरेबल क्वांटिटीज. मेजरेबल म्हणजे आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो बरोबर आहे. ओके, डन. मग यामध्ये फिजिकल क्वांटिटी आपण बघितलं की मेजरेबल क्वांटिटीज असतात. मग यामध्ये सुद्धा काय वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे बरोबर. मग आहे टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. कुठल्या कुठल्या टाइप्सच्या फिजिकल क्वांटिटीज प्रेझेंट आहे बरोबर. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. सो नोट डाऊन द हेडिंग नाव, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके. हे पण तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंग पर्पजला आहे, बेसिक पर्पज साठी. ठीक आहे. ओके. याच्याशी कुठं डेफिनेशन विचारणार नाही, कोणी कुठल्या क्वेश्चन विचारला जाणार नाही, बट तुम्हाला माहिती पाहिजे. सो टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी कुठल्या असतात बघा.
यामध्ये जनरली आपण घेणार आहोत फिजिकल क्वांटिटी मध्ये 3 डिफरंट क्वांटिटी स्टडी करणार, बरोबर. 3 डिफरंट क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटी मध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, दॅट क्वांटिटीज आर फिजिकल क्वांटिटीज मध्ये 3 क्वांटिटी स्टडी करायच्या आहेत. त्या क्वांटिटीज आहे फर्स्ट दॅट इज रेशिओ. तर कोणती कुठे फर्स्ट दॅट इज रेशिओ, बरोबर, रेशिओ ऑफ टू नंबर्स. देन स्केलर, स्केलर आणि वेक्टर यावर कंप्लीट एक युनिट आहे आपल्याला, नेक्स्ट युनिट तो स्टडी करायचा आहे, दॅट इज स्केलर आणि वेक्टर. खूप खूप इम्पॉर्टंट आहे स्केलर आणि वेक्टर. कंप्लीट फिजिक्स मध्ये तुम्हाला स्केलर वेक्टर, ओके, डॉट प्रोडक्ट, ओके, क्रॉस प्रोडक्ट हे यूज करायचं प्रत्येक युनिट मध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी मिळणार स्केलर वेक्टर. त्यामुळे हा युनिट सेपरेटली स्टडीज करायचे स्केलर क्वांटिटीज. ठीक आहे, नेक्स्ट आहे वेक्टर क्वांटिटी. ओव्हरऑल फक्त मी सर तुम्हाला सध्या इंट्रोड्यूस करतो. हा येस बेटा. हा सर समृद्धीला इन्व्हाइट करा. बरं, ओके, 2 मिनिट. नाही ना, तुम्ही रिक्वेस्ट नाही पाठवली, रिक्वेस्ट नाही आलेली, रिक्वेस्ट आलेली नाही आहे त्यांची. सर तिच्याकडे कोडच नसेल. पाठवलाय ना व्हॉट्सअपला. नाही, यांनी न्यूटन बॅच नाही जॉईन केली. तर एकदा बॅच स्टार्ट झाल्यानंतर परत नाही जॉईन करता येत असं होतं. तरी मी काल संध्याकाळीच पाठवली आहे लिंक सगळ्यांना. ठीक आहे, पण एवढं इसेन्शियल नाही आहे, त्यांनी गरज आता असा प्रॉब्लेम होतो ना. ठीक आहे, जाऊ द्या. ही न्यूटन बॅच आहे म्हणून त्यांना इंट्रोड्यूस केलाय ना, की सेपरेट बॅच मध्ये आहे म्हणून. ते वेगळ्या बॅचचा आयडी टाकलाय त्यांनी, 12च्या बॅचचा आयडी टाकलाय. नाही दिसणार ना, ते पॉसिबल नाही होणार. So types of physical quantity मध्ये there are the 3 physical quantities which are present, that is ratio, scalar and vector. स्केलर आणि वेक्टर वर डिफरंट, ओके, चॅप्टर आपल्याला स्टडी करायचं स्केलर वेक्टर. नेक्स्ट टॉपिक आहे तो, बरोबर. इन शॉर्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो आहे. आता सगळ्यांना माहिती आहे रेशिओ काय असतात बेटा. रेशिओ 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 माहिती आहे सगळ्यांना. रेशिओ, येस, रेशिओ दोन क्वांटिटीज. सपोज वी आर गोइंग टू द रेशियोज ऑफ लेंथ बाय लेंथ किंवा ओके केजी बाय केजी. सो दीज आर द ओनली न्यूमरिकल व्हॅल्यूज. रेशिओ मध्ये काय असणार, फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूज असणार, बरोबर. त्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. इथे लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये या फिजिकल क्वांटिटी जर रेशिओ मध्ये असेल, म्हणजे सपोज लेंथ बाय लेंथ असेल, ओके, मीटर बाय मीटर असेल, इट मीन्स दॅट इट हॅज नो युनिट. सो दिस इज द युनिटलेस क्वांटिटीज. रेशिओज आर द युनिटलेस क्वांटिटी. त्याला कुठल्याही प्रकारचे युनिट नसणार. कशाला, रेशिओला. युनिटलेस क्वांटिटी बिकॉज इट इज अ रेशिओ ऑफ लेंथ बाय लेंथ, मीटर बाय, ओके, मास बाय मास, और केजी बाय केजी, लाईक दॅट. युनिटलेस क्वांटिटीज असणार. नेक्स्ट यामध्ये तुम्हाला स्केलर. स्केलर म्हणजे कुठल्या क्वांटिटीज आहे यावर सेपरेट चॅप्टर्स आहे, ते त्यावेळेला इंट्रोड्यूस करणार. मी इन शॉर्ट मध्ये थोडंसं इंट्रोडक्शन देतो स्केलर. ओके, यामध्ये फक्त बघा, द क्वांटिटीज विच आर हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड अँड नॉट अ डायरेक्शन. स्केलर क्वांटिटी अशा क्वांटिटी असतात की त्याला फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असणार,
मॅग्निट्यूड काय असणार त्याला फक्त मॅग्निट्यूड. इट हॅव ओनली मॅग्निट्यूड, इट डज नॉट हॅव दी डायरेक्शन. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो स्केलर क्वांटिटी. मॅग्निट्यूड म्हणजे काय एक फक्त व्हॅल्यू असणार, एक न्यूमरिकल व्हॅल्यू असणार. जसं मी एक्झाम्पल देतोय बेटा, ठीक आहे एक्झाम्पल देतोय बेटा स्केलर क्वांटिटी. जसं लेंथ म्हटलं, लेंथ म्हणजे लांबी बरोबर. तुम्हाला विचारलं तुमची हाईट किती आहे किंवा तुमची लेंथ किती आहे, तुम्ही काय सांगणार बेटा तुम्ही काय सांगणार 5 फूट 2 इंच आहे बरोबर, 4 फूट 3 इंच आहे. ओके यू विल टेल्स दॅट यू आर हॅव्हिंग द 5 मीटर हाईट बरोबर. तुम्ही सांगणार 5 मीटर हाईट आहे. म्हणजे काय इथे तुम्ही डायरेक्शन सांगताय का, डायरेक्शन सांगत आहे का, यू आर जस्ट मेजरिंग द लेंथ बरोबर. लेंथ ही काय बेटा स्केलर क्वांटिटी आहे. ओके त्याच्यानंतर टाइमला काही डायरेक्शन असतं का की या टाइमला ओके 2 सेकंड या डायरेक्शननी आहे, 2 सेकंड ईस्ट डायरेक्शननी आहे, 3 सेकंड नॉर्थ डायरेक्शननी आहे, 5 सेकंड साऊथ डायरेक्शन नाही. टाइम ही काय बेटा एक क्वांटिटी आहे फक्त, एक आपण त्याला काय देणार एक नंबर देणार, हा असणार सेकंड मध्ये 2 सेकंड 3 सेकंड 5 सेकंड लेंथ 5 मीटर 3 मीटर म्हणजे त्याला डायरेक्शन असणार. इट इज हॅव्हिंग ओनली अ मॅग्निट्यूड. अशा क्वांटिटीजला एस्पेशली फिजिकल क्वांटिटीज बरं, फिजिकल क्वांटिटी अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणणार स्केलर क्वांटिटी. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणणार स्केलर क्वांटिटी म्हणणार. ओके क्लिअर. इन डिटेल्स मध्ये हा सेपरेट युनिटच आहे स्केलर वेक्टर, त्यावेळेला तो स्टडी करणारच आहोत. ठीक आहे त्यानंतर आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मध्ये काय असतात बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इथे काय असणार बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, बोथ मॅग्निट्यूड म्हणजे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू बेटा आणि डायरेक्शन मीन्स व्हॉट ओके डायरेक्शन लक्ष द्या डायरेक्शन. ठीक आहे नाव लेट सपोज एक एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला आता इथे या वेक्टर क्वांटिटीसाठी एक एक्झाम्पल देतोय. वेक्टर क्वांटिटीसाठी एक एक्झाम्पल बघा. हा एक सरफेस आहे ठीक आहे आणि हा सरफेसवर एक तुमचा काहीतरी एक पॉट ठेवलेला आहे किंवा एखादा काहीतरी इक्विपमेंट ठेवलेला आहे बरोबर. आता बघा मी काय करतो या डायरेक्शननी काय करतो त्याला पुश करतोय. काय करणार आहे मी आता पुश करणार आहे या ब्लॉकला जो या सरफेसवर ठेवलेला आहे. फोर्स तर माहिती आहे ना सगळ्यांना 8-9 स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे फोर्स बरोबर. फोर्स सपोज मी हा इथे फोर्स अप्लाय करतो या ब्लॉकला मी फोर्स अप्लाय करतोय. लेट सपोज फोर्स युनिट पण तुम्हाला माहिती आहे. मी सपोज 2 न्यूटन फोर्स या ब्लॉकवर लावलेला आहे. किती न्यूटन फोर्स लावलाय बेटा 2 न्यूटन फोर्स या ब्लॉकवर लावलेला आहे बरोबर. इथे बघा तुम्हाला मॅग्निट्यूड पण आहे. इथे 2 न्यूटन म्हणजे काय आहे त्या फोर्सची काय बेटा मॅग्निट्यूड आहे. हिअर दिस 2 न्यूटन इंडिकेट व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ दॅट पर्टिक्युलर फोर्स. 2 न्यूटन काय मॅग्निट्यूड आहे या फोर्स बरोबर. मॅग्निट्यूड आहे. किती क्वांटिटीनी लावला 2 न्यूटन लावलेला आहे, 3 न्यूटन लावलाय, 5 न्यूटन लावलाय, ती काय मॅग्निट्यूड आहे बरोबर. कुठल्या डायरेक्शननी लावलाय फोर्स या डायरेक्शननी लावलाय. इथे डायरेक्शन मॅटर करतं बेटा बरोबर आहे. इथे डायरेक्शन मॅटर करतात. फोर्स या डायरेक्शन लावू शकतो तुम्ही, या डायरेक्शननी लावू शकणार, या डायरेक्शननी लावू शकणार. ओके सो दिस पर्टिक्युलर फोर्स या फोर्सला जर मला डिफाईन करायचं असेल तर मला काय लागणार बेटा दोन्ही गोष्टी लागतात. मला काय लागतं मॅग्निट्यूड पण लागतं आणि डायरेक्शन पण मला लागतं. ठीक आहे मॅग्निट्यूड पण लागतं आणि डायरेक्शन. ओके म्हणजे मला फोर्स डिफाईन करायचं असेल सांगायचं असेल की तुमचं कोण एक स्टुडंट आहे यशवर सपोज 20 न्यूटन फोर्स लागलेला आहे बरोबर. यशवर किती न्यूटन फोर्स लागलाय 20 न्यूटन फोर्स लागलेला आहे. तर मला डिफाईन करावं लागेल मॅग्निट्यूड तर डिफाईन करावं लागेल. ऍट द सेम टाइम कुठल्या डायरेक्शननी फोर्स लावलेला आहे ते पण मला डिफाईन करावं लागेल. सो अशा क्वांटिटीज जिथे तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही सांगावं लागतं तशा क्वांटिटीला काय म्हणतात वेक्टर क्वांटिटीज. जसं फोर्स इथे काय तुम्हाला दोन्ही सांगावं लागेल की फोर्सचे मॅग्निट्यूड 2 न्यूटन आहे आणि त्याची डायरेक्शन कशी आहे या डायरेक्शननी तो फोर्स लागतो आहे. तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो बेटा काय म्हणतो याला वेक्टर क्वांटिटी. काय म्हणतो अशा क्वांटिटीला जर आपण वेक्टर क्वांटिटी. कळलेलं आहे स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. स्केलर मध्ये फक्त मॅग्निट्यूड बरोबर आहे. म्हणजे स्केलर एखादी क्वांटिटी घेतली मला लेंथ डिफाईन करायची आहे तर लेंथ डिफाईन करण्यासाठी मला डायरेक्शनची गरज आहे का नाही. मला फक्त कशाची गरज आहे मला मॅग्निट्यूडची गरज आहे. मला कशाची गरज आहे मॅग्निट्यूडची गरज आहे बरोबर. ओके मोबाईलचा डिस्प्ले किती इंच आहे बेटा 6 इंच डिस्प्ले आहे. काय डायरेक्शनची गरज आहे तिथे नाही लेंथ दिली आहे. ओके सो दीज आर द स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मध्ये आपल्याला दोन्ही पॅरामीटर्स लागणार डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड बरोबर. सो दीज आर द वेक्टर क्वांटिटीज. हे माहिती असू द्या बेसिक. यामध्ये सेपरेटली आपण त्या युनिट मध्ये स्टडी करणारच आहोत.
तर क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट सगळ्या पण ठीक आहे. यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला कशाचं, फोर्स. आणखी बरेचसे एक्झाम्पल आहे ते त्यावेळेला त्या युनिट मध्ये बघूया. ओके चला, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी बघितलं झालं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फंडामेंटल आणि डिराइव्हड क्वांटिटीज काय असतात फिजिकल क्वांटिटीज मध्ये. आता आणखी एक टाइप बघायचा आपल्याला. इथपर्यंत नोट डाऊन केलंय सगळ्यांनी? करूया इरेज. चला करूया इरेज. येस ऑर नो? चला, कम्युनिकेशन शुड बी इन बोथ द वेज. अरे these are the interactive section, not a one way translation. एकाच वेळी जाऊ नका. अप्रो निहाल आहे, बाकीचे कमेंट्स नाही आला. ओके डन. So you have learned about the physical quantity. Physical quantities are the measurable quantities. त्यामध्ये तीन, that is ratio, scalar and vector. Ratio ला युनिट नसणार, scalar having the magnitude, vector having the magnitude and direction both. चला आता आणखी एक कन्सेप्ट आहे यामध्ये, that is fundamental and the derived quantities. Fundamental quantities कुठल्या आहे आणि derived quantities कुठल्या आहे, बरोबर. सो नोट डाऊन द नेक्स्ट हेडिंग नाउ. यामध्येच येते, यामध्येच येते. करू इरेज सगळं. युनिट्स आणि मेजरमेंट हेडिंग चाललेलं आहे, सगळं इरेज करून देतो. चला ओके नेक्स्ट. आणखी एक हेडिंग द्या, दॅट इज नोट डाऊन द हेडिंग फर्स्ट नाउ. फंडामेंटल क्वांटिटीज. नोट डाऊन द हेडिंग. फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल हे तुम्हाला झालेलं असेल, झालेलं आहे. फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्हड क्वांटिटीज. फक्त आपण एक रिव्हिजन करतो आहे, तुमची ब्रशअप करणं चाललेलं आहे सगळे आयडियाज. फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल. ओके फंडामेंटल क्वांटिटी 2-3 दिवसात आपला नोटपॅड येईल बहुतेक, त्यामुळे तेवढा हँडरायटिंग आणखी इम्प्रूव्ह होईल. नोटपॅड तुमच्या बॅचने बोलावलेला आहे. सो फंडामेंटल क्वांटिटी. आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत डिराइव्हड क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज. बघा ह्या अशा क्वांटिटीज आहेत, बरोबर. डेफिनेटली वी आर स्पेशली वी आर टॉकिंग अबाउट द फिजिकल क्वांटिटीज, ज्या मेजरेबल क्वांटिटीज आहेत, बरोबर. आता इथे जेव्हा जेव्हा क्वांटिटीचा असणार, विचार करणार किंवा हे वर्ड येणार, तेव्हा समजायचं फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि दॅट आर मेजरेबल क्वांटिटीज, बरोबर. फंडामेंटल क्वांटिटीज अशा आहेत की त्या क्वांटिटीज इंडिपेंडेंट आहेत. ओके, त्या कशा असणार आहे, इंडिपेंडेंट असणार आहे कुठल्याही अदर क्वांटिटीजवर. दीज क्वांटिटीज आर इंडिपेंडेंट. इंडिपेंडेंट म्हणजे डिपेंडंट असणार, इंडिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटीज और इंडिपेंडेंट ऑन ऑल अदर क्वांटिटीज. कुठल्याही अदर क्वांटिटीज वर ते डिपेंड नसणार. त्याला आपण काय म्हणणार, फंडामेंटल क्वांटिटीज, बरोबर. फंडामेंटल क्वांटिटीज. बघा डेफिनेटली दीज आर द मेजरेबल वन. जसं आपण म्हटलं, बघा एक्झाम्पल पण देतोय. फंडामेंटल क्वांटिटीज कशा असणार आहे, इंडिपेंडेंट असणार आहे दुसऱ्या अदर क्वांटिटी. क्वांटिटीज मध्ये काय असणार बेटा, बघा क्वांटिटी मध्ये जनरली मोस्ट ऑफ द केस मध्ये आपण घेणार लेंथ, त्याच्यानंतर मास, ओके, त्याच्यानंतर तुमचा टाइम. ठीक आहे, लेंथ, मास आणि टाइम, बरोबर. बघा ह्याच क्वांटिटी बघा कुठल्या, लेंथ नंतर लेंथचं युनिट काय बेटा, मीटर. मासचं युनिट काय बेटा, केजी किंवा ग्राम. बघूया पुढे एसआय युनिट वगैरे सगळे येणार आहे. त्यानंतर टाइमचं युनिट काय बेटा, सेकंड. आता ह्या ज्या क्वांटिटी आहे, ह्या कुठल्या क्वांटिटीजवर डिपेंड आहे का, या व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे का, या फोर्सवर डिपेंड आहे का, ओके, किंवा अदर क्वांटिटीजवर डिपेंड आहे का, नाही. ह्या इंडिपेंडंट क्वांटिटीज आहे. ओके, ह्या कशा क्वांटिटीज आहे, इंडिपेंडंट क्वांटिटीज. जसं लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, ह्या कशा आहे, इंडिपेंडंट, दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीजवर डिपेंड नाहीये, बरोबर. ह्या इटसेल्फ ओके स्वतः इंडिपेंडंट आहे, त्यामुळे यांना काय म्हटलं जातं, फंडामेंटल क्वांटिटीज. तशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, पण बेसिक 3 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला मी इथे इंट्रोड्यूस करून दिलेल्या आहेत. बाकी 7 क्वांटिटीज पण नंतर इंट्रोड्यूस करतो. सो बेसिक बघा एक्झाम्पल, लेंथ कशावर डिपेंड आहे का, ही व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे का, नाहीये. व्हेलॉसिटी याच्यावर डिपेंड आहे. मास, ओके, किंवा मास हा लेंथवर डिपेंड आहे का, किंवा अदर क्वांटिटीजवर डिपेंड आहे का, फोर्सवर डिपेंड आहे का, नाही. इंडिव्हिज्युअल एक क्वांटिटी. सो लेंथ, मास आणि टाइम ह्या कसं आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आहे. कशा क्वांटिटीज आहे, फंडामेंटल क्वांटिटीज, ज्या अदर क्वांटिटीजवर काय डिपेंड नाहीये. तर आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट आहे बेटा डिराइव्हड क्वांटिटीज. नेक्स्ट कुठल्या आहे, डिराइव्हड क्वांटिटीज. याला इरेज करतो. नेक्स्ट डिराइव्हड क्वांटिटीज. नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट. बघा डिराइव्हड आहे. डिराइव्हड म्हणजे काय असतं बेटा, कुठून तरी त्या तयार करण्यात आलेल्या.
कुठून तरी त्या तयार करण्यात आल्या, त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी. सो नेक्स्ट क्वांटिटी इज व्हॉट, डिराइव्ड क्वांटिटी, DERIVED, डिराइव्ड. ओके. क्वांटिटी, क्वांटिटी क्वांटिटी म्हटलं की लक्षात ठेवायचं सगळ्या फिजिकल आणि मेजरेबल क्वांटिटी आपण स्टडी करतो. डिराइव्ड क्वांटिटी, डी आहे बेटा, डिराइव्ड. ओके. ह्या अशा फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या कशा आहेत, डिपेंड आहे बेटा. ओके. बघा इथे इंडिपेंडंटच्या जागी काय येणार, फक्त डिपेंड. दीज क्वांटिटीज आर डिपेंड ऑन, कशावर डिपेंड असतात, दीज क्वांटिटीज आर डिपेंड ऑन, ओके, अदर फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, अदर फिजिकल क्वांटिटी किंवा क्वांटिटी म्हटलं तरी चालेल, फिजिकल क्वांटिटी. सो अदर फिजिकल क्वांटिटी वर डिपेंड असणार, त्यांना आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, त्यांना आपण काय म्हणणार, डिराइव्ड क्वांटिटीज. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एक्झाम्पल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेफिनेशन थ्रू समजणार नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजतात. बरोबर आहे. जसं म्हटलं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं फोर्सचं किंवा एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, स्पीडचं एक्झाम्पल घेऊया. स्पीड, बरोबर आहे, स्पीड, स्पीड माहिती आहे ना, स्पीड, बरोबर आहे. स्पीडचं युनिट काय बेटा इन जनरल, स्पीडचं युनिट काय, चला कॉमेंट्स आता पण झाले ना, 8, 9 स्टँडर्ड स्टडी केलेले आहेत सगळे, सीबीएसई ची मुलं आहेत. चला बोला, स्पीड म्हणजे काय बेटा, अरे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असतं ना विथ रिस्पेक्ट टू द टाइम, बरोबर. सो स्पीडचं युनिट काय, निहालनी आन्सर देत आहे, बाकी कावर कोणी आन्सर देत नाहीये, द्या ना आन्सर. स्पीडचं युनिट माहिती आहे ना सगळ्यांना, मीटर पर सेकंड, बरोबर. म्हणजे ही स्पीड क्वांटिटी बेटा कशावर डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे बघा, दोन फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, मीटर, आणि इकडे कशावर डिपेंड आहे, सेकंड टाइम. म्हणजे लेंथ आणि टाइम वर डिपेंड आहे, आणि लेंथ आणि टाइम कशा आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आहे. बघा हे काय बेटा, मीटर म्हणजे काय, लेंथ, आणि सेकंड म्हणजे काय, टाइम. म्हणजे स्पीड ही क्वांटिटी लेंथ आणि टाइम या फंडामेंटल क्वांटिटीज वर काय डिपेंड आहे, बरोबर. This particular quantity, that is speed, it is depend on the fundamental quantities length and time. So this type of quantities are called as fundamental quantities. त्यांना काय म्हणणार आपण, derived quantities. म्हणजे स्पीड काय ते derived quantity आहे. एक जस्ट मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला. ओके, क्लिअर. नेक्स्ट फोर्स पण, बरोबर, फोर्स पण सुद्धा काय बेटा derived quantity आहे, फंडामेंटल क्वांटिटी नाहीये. तर आपण काय, ओके, डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. तर हे इथपर्यंत लक्षात ठेवा, बेसिक झालं इथपर्यंत. चला, काय काय लर्न केलंय तुम्ही आतापर्यंत, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतं, मेजरेबल क्वांटिटी आहेत, बरोबर. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये रेशिओ, स्केलर, वेक्टर हे लर्न केलं. आता तुम्ही काय लर्न केलेलं आहे, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय असतात आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय असतात हे तुम्ही लर्न केलेलं आहे, बरोबर. चला, नेक्स्ट आपल्याला बघायचे आहे सिस्टम ऑफ युनिट्स. नेक्स्ट, चला इथपर्यंत आहेत, कंटिन्यू आहेत सगळेजण. हा, चला नेक्स्ट टॉपिक नोट डाऊन केलंय सगळ्यांनी. हे मी सगळे इमेजेस शेअर करणार, युट्यूब वर तुम्हाला एक रिव्हिजन साठी मिळू शकतं, बस सगळीच्या सगळे युट्यूब वर अवेलेबल नाही भेटणार. चला नेक्स्ट करूया रेश. नेक्स्ट, note down the heading, that is types of system or system of unit. Note down the heading, very important, system of unit. So these are the very important system of unit that we have to use in the physics most of the time. सिस्टम ऑफ युनिट, कुठलीही क्वांटिटी म्हटलं बघा, फिजिक्स म्हटलं की फिजिकल क्वांटिटी येणार, बरोबर, मेजरेबल क्वांटिटीज येणार. आता कुठल्याही क्वांटिटी म्हटलं की त्याला आपण काय करणार, बरोबर, एक युनिट देणार ना, काय देणार, जसं म्हटलं लेंथचं एक युनिट आहे, काय युनिट आहे, लेंथचं युनिट मीटर आहे इन जनरल, बरोबर आहे. मग हे सिस्टम, आता जसं आधी रिसेंटली वी आर गोइंग टू फॉलो, सध्या परिस्थितीत आपण काय फॉलो करतो, सगळीकडे एसआय युनिट फॉलो करतो, बरोबर आहे. आधी आपण ब्रिटिश स्टँडर्ड फॉलो करतो, एफपीएस सिस्टम फॉलो करत होतो, एमके सिस्टम फॉलो करत होतो. तर ओके, नाउ युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड एसआय सिस्टम आता आपण सगळेजण प्रेफर करतो आहे. तर बघा सिस्टम ऑफ युनिट कुठले कुठले आहेत आणि कुठलं आपण स्टडी करणार, कुठले युनिट आपण बघणार आहोत. सो सिस्टम ऑफ युनिट मध्ये
generally we have to studied about 4 different system. First one, that is CGS system. CGS, ओके, सांगतो मी काय आहे CGS सिस्टम. नेक्स्ट आहे मोस्ट फेवरेबल, दॅट इज MKS सिस्टम. खूप जास्त यूज केलं जाणार MKS सिस्टम. ओके, सगळं कॅपिटल मध्ये, C कॅपिटल, G कॅपिटल, S कॅपिटल, M कॅपिटल, K कॅपिटल, S कॅपिटल. नेक्स्ट सिस्टम ऑफ युनिट आहे FPS. ओके, FPS. नेक्स्ट सिस्टम आहे दॅट इज SI सिस्टम. SI स्टँडर्ड इंटरनॅशनल. याला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टम म्हणतो आपण. याला काय म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टम, SI सिस्टम. ओके, सो किती टाइप्स ऑफ सिस्टम आहे, CGS, MKS, FPS आणि SI. क्लिअर. मग हे कशावरनं आले, बरोबर आहे. ऍक्च्युली आता याचं इंट्रोडक्शन बाकी तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण सांगून देतोय. या CGS सिस्टमला गॉसियन सिस्टम ऑफ युनिट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, गॉसियन सिस्टम ऑफ युनिट. MKS सिस्टमला म्हटलं जातं गॉर्गी सिस्टम ऑफ युनिट. काय म्हटलं जातं, गॉर्गी सिस्टम ऑफ युनिट. ठीक आहे. ओके, आता यामध्ये काय असणार, फंडामेंटल बेसिक क्वांटिटीज वरनं ह्या युनिट्स दिलेल्या आहेत. फंडामेंटल बेसिक क्वांटिटी. जसं CGS सिस्टम मध्ये जे काही तुमची फंडामेंटल बेसिक क्वांटिटीज आहे बेटा, ते काय तुमचं लेंथ. काय फंडामेंटल बेसिक क्वांटिटी, लक्षात घ्या इकडे. फंडामेंटल बेसिक क्वांटिटी आहे लेंथ. त्याच्यानंतर येतो तुमचा, ओके, हा लेंथ झाला. त्याच्यानंतर येतो तुमचा मास आणि टाइम. ठीक आहे, लेंथ, मास आणि टाइम. ओके, हा फंडामेंटल क्वांटिटीज आहे CGS सिस्टम मध्ये. MKS सिस्टम मध्ये सुद्धा लेंथ, मास आणि टाइम हे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ओके, FPS सिस्टम मध्ये सुद्धा लेंथ, मास आणि टाइम हे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. SI सिस्टम मध्ये सुद्धा लेंथ, मास आणि टाइम या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. बरोबर. फक्त यांनी काय केलं आहे, लेंथला एक काहीतरी सेपरेट युनिट दिलं, मीटरला काहीतरी एक सेपरेट युनिट दिलं आणि त्यावरनं त्याचे नाव. लेंथला इथे दिले त्यांनी, लेंथ साठी बेटा सेंटीमीटर. ठीक आहे. मास साठी दिलं ग्राम. मास साठी बघा लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम. LMT म्हणजे काय, लेंथ, मास, टाइम. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आहे. ओके, सगळ्यांसाठी फंडामेंटल क्वांटिटीज काय, LMT, 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 LMT. क्लिअर. लेंथ, CGS सिस्टम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करणार, सेंटीमीटर मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार, ग्राम मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार, ग्राम मध्ये. ओके, देन टाइम कशामध्ये मेजर करणार, तर सेकंड मध्ये. कशामध्ये मेजर करणार, सेकंड मध्ये. ठीक आहे. सो CGS सिस्टम मध्ये बघा, लेंथ, मास आणि टाइम, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. त्यामधला फर्स्ट वर्ड घेतलेला आहे C. बघा, एक एक वर्ड घेतला, त्यावरनं तो सिस्टम तयार झाला बेटा. बरोबर आहे. बघा इथे CGS, CGS सिस्टम. ओके, लेंथ कशामध्ये असणार, सेंटीमीटर मध्ये. मास कशामध्ये असणार, ग्राम मध्ये. टाइम कशामध्ये असणार, सेकंड मध्ये. नेक्स्ट आहे MKS सिस्टम. इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा आपण कॅटेगराइज करूया. ओके, लेंथ, मास आणि टाइम. ओके, इथे तुम्ही लेंथ, मास आणि टाइम कशामध्ये मेजर करणार. ओके, असं काही नवीन नाहीये, हे सगळ्यांना आताही आन्सरेबल क्वेश्चन आहे सगळ्यांना. सांगू शकता आन्सर. लेंथ कशामध्ये मेजर करणार, हा कम्युनिकेट करू शकता. कोणी कम्युनिकेट करत नाही, बोला बोला बोला. हा बोला बोला बोला, कम्युनिकेट करा. लेंथ कशामध्ये मेजर करणार, MKS सिस्टम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करणार, मीटर मध्ये. कशामध्ये मेजर करणार, मीटर मध्ये. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट मास कशामध्ये मेजर करणार, मास कशामध्ये मेजर करणार, बोला बोला, किलो मध्ये. बरोबर आहे, किलोग्राम. कशामध्ये मेजर करणार, किलोग्राम मध्ये. ठीक आहे, मास कशामध्ये मेजर करणार, किलोग्राम मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार, किलोग्राम मध्ये. बरेचसे स्टुडंट नवीन दिसत आहे. तुम्ही स्टार्टिंगला का बरं जॉईन झाले नाही मुलांना, स्टार्टिंग पासून जॉईन व्हायचं ना. जाऊ द्या, काय प्रॉब्लेम. सो MKS सिस्टम मध्ये लेंथ, मास आणि टाइम कशामध्ये मेजर करणार, लेंथ मेजर करणार मीटर मध्ये. ठीक आहे, पूर्ण नाही लिहिले आपण इथे, मीटर. चला नेक्स्ट, मास कशामध्ये मेजर करणार, किलोग्राम मध्ये.
टाइम याला काही चेंज नाहीये. टाइम कशामध्ये मेजर करणार? सेकंड मध्ये. बरोबर, टाइम कशामध्ये मेजर करणार? सेकंड मध्ये. सो यावरून आलेला आहे तुमचा एमकेएस सिस्टम. ओके, काय आलेला आहे? एमकेएस सिस्टम. बघा इथे एम मीटर साठी, हे बघा लेंथ साठी मीटर, मास साठी किलोग्राम के, आणि टाइम साठी सेकंड. एम के एस, सी जी एस, एम के एस. सो एमकेएस सिस्टम म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मास कशामध्ये आहे? किलोग्राम मध्ये आहे. लेंथ कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. ओके, टाइम कशामध्ये आहे? सेकंड मध्ये आहे. हे लक्षात यायला पाहिजे. क्लिअर? परत एकदा रिपीट करतो. सीजीएस सिस्टम मध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे लेंथ कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. मास कशामध्ये असणार? ग्राम मध्ये. टाइम कशामध्ये असणार? सेकंड मध्ये. एमकेएस सिस्टम मध्ये लेंथ कशामध्ये असणार? मीटर मध्ये. मास कशामध्ये असणार? किलोग्राम मध्ये. टाइम कशामध्ये असणार? सेकंड मध्ये. ओके, नेक्स्ट नाउ एफएस सिस्टम. जे आधी जर बघितलं तर ब्रिटिश स्टँडर्ड मध्ये एफएस सिस्टम आपण यूज करायचो. आणि तुमचे जे बघा सिनियर वगैरे असतील किंवा जे वडील वगैरे आहेत बघा, ते अजून पण सुद्धा मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्यामध्ये इंचेस किंवा पाऊंड, सेकंड यामध्ये जास्त लँग्वेज आहे त्यांची. आधीच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये सुद्धा एफएस सिस्टम यूज करायचं जास्त. बरोबर, आधीच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये. ओके, आणि मोस्ट ऑफ द ब्रिटिश स्टँडर्ड मध्ये अजून पण सुद्धा कंपनीज मध्ये ते एफपीएस सिस्टम यूज करतात. म्हणजे सपोज एखादं, मी नंतर तुम्हाला सिग्निफिकन्स सांगतो याचं, पहिल्यांदा युनिट बघून घेऊया. कारण बघा इथे सुद्धा एक वेगळं कलर घेऊन घेऊया. चला, वेगळा कलर कुठला? गुलाबी. नो, लेट्स दिस कलर नाव. नो, दिस इज नॉट, विल टेक दिस वन. ओके, LMP. सो बघा एफपीएस सिस्टम मध्ये लेंथ, मास आणि टाइम. सो लेंथ, मास आणि टाइम सांगा. एफपीएस सिस्टम मध्ये एफ, इथे एफ काय इंडिकेट करतो बेटा? फूट. काय इंडिकेट करतो? लेंथ कशामध्ये मेजर करणार तुम्ही? फूट मध्ये. बरोबर. मास कशामध्ये मेजर करणार? पाऊंड मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार? पाऊंड मध्ये मेजर करणार. बरोबर, पाऊंड. कधी जी मध्ये गेलं तर पाऊंड मध्ये वजन असतं बेटा. कशामध्ये? पाऊंड मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, टाइम कशामध्ये मेजर करणार? डेफिनेटली ही क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी कुठल्याही सिस्टम मध्ये चेंज झालेली नाहीये. ऑब्झर्व केलं तर सीजीएस सिस्टम मध्ये सुद्धा सेकंडच आहे. ओके, एमके सिस्टम मध्ये सुद्धा सेकंडच आहे. आणि एफपीएस सिस्टम मध्ये सुद्धा सेकंडच आहे. ही फंडामेंटल क्वांटिटी कुठेही चेंज झालेली नाहीये. कुठली? टाइम. सो एफपीएस सिस्टम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करणार? फूट मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार? पाऊंड मध्ये. टाइम कशामध्ये मेजर करणार? सेकंड मध्ये. हे माहिती असू द्या, बट आपल्या कम्प्लीट फिजिक्स मध्ये आपण एफपीएस सिस्टम कुठेही यूज करणार नाहीये. कुठे यूज करणार नाहीये. फूट, पाऊंड, सेकंड कुठे यूज करणार नाही आपण. आपण काय यूज करणार? दॅट इज एसआय सिस्टम. बरोबर, काय यूज करणार आपण? एसआय सिस्टम, जे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. बरोबर, युनिव्हर्सल मध्ये सपोज तुम्ही इथे स्टडी करतात आणि कॅलिफोर्नियामध्ये बसून स्टडी करतात किंवा दिल्लीमध्ये स्टडी करतात, कुठेही स्टडी करतात, कॅलिफोर्निया, जपानमध्ये स्टडी करत असाल, ओके, तर तुम्हाला ह्या क्वांटिटीज न्यूटन, ओके, फोर्स न्यूटन मध्ये दिसणार. स्पीड मीटर पर सेकंड मध्ये दिसणार. ओके, तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये स्टडी किंवा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टडी, कुठेही स्टडी करा, तुम्हाला बरोबर फोर्स न्यूटन मध्ये दिसणार. बरोबर. नेक्स्ट, एसआय सिस्टम नुसार. नाहीतर एखादा स्टुडंट आहे फॉरेन मध्ये स्टडी करायला गेला, तिथे फोर्स त्यांनी वेगळा स्टडी केला, त्याचं युनिट वेगळं स्टडी केलं, असं होणार आहे का? नाही ना. ओके, बरोबर, कारण सॅटेलाइट लॉन्च साठी सगळ्या देशाचे सायंटिस्ट एकत्र येऊन बसलेले असतात. बरोबर, नासामध्ये कम्प्लिटली अमेरिकन सायंटिस्ट नाही आहे तिथे. ओके, रशियन ओरिजिनचे आहेत, काही इंडियन ओरिजिनचे आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये सगळ्यांनी जे काही लर्न केलेलं आहे ते काहीतरी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असेल. जे काही लर्न केलं ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असेल. ओके, नाहीतर त्यांनी मला ना, जर दोघं सायंटिस्ट मध्ये फाईट झाली, नाही मला फक्त एसआय सिस्टम, मला फक्त माझं आमचं एमके सिस्टम माहिती आहे, मला तुमचं सिस्टम माहित नाही, तर त्यांचा तो रिसर्च पुढे जाणार का? नाही जाणार ना. सो दॅट इज द इसेन्शियल पार्ट. ओके, खूप डेप्थ मध्ये. नेक्स्ट आहे एसआय सिस्टम. एसआय सिस्टम, इट इज नियर अबाउट लिटल बिट ऑफ मॉडिफिकेशन ऑफ एमके सिस्टम. एसआय सिस्टम काय बेटा? हे मॉडिफिकेशन आहे. कोणाचं मॉडिफिकेशन आहे? हे फक्त एमके सिस्टमचं मॉडिफिकेशन आहे. मॉडिफिकेशन ऑफ, ओके, मॉडिफिकेशन ऑफ एमकेएस, मॉडिफिकेशन ऑफ एमकेएस सिस्टम. बरोबर, मॉडिफिकेशन ऑफ एमकेएस सिस्टम. एमकेएस मध्ये लेंथ मीटर मध्ये, मास किलोग्राम मध्ये, टाइम सेकंड मध्ये. एसआय सिस्टम मध्ये सुद्धा तेच आहे. एसआय सिस्टम मध्ये जर तुम्ही लेंथ म्हटलं तर मीटर मध्येच असणार, मास म्हटलं तर किलोग्राम मध्येच असणार, टाइम म्हटलं तर सेकंड मध्येच असणार. फक्त एसआय सिस्टम मध्ये आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट दिलेले आहेत.
ते आता आपण बघणार आहोत. 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट, बरोबर. एसआय सिस्टम नुसार एसआय सिस्टम मध्ये आपल्याला त्यांनी 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिलेले आहेत, त्याचे युनिट आपल्याला स्टडी करायचे आहेत. एसआय युनिट किंवा एसआय सिस्टम हे मॉडिफिकेशन आहे कशाचं, एमकेएस सिस्टमचं, म्हणजे तेच युनिट इथे आपण यूज करतो आहे. त्या व्यतिरिक्त अदर फंडामेंटल क्वांटिटीज सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, क्लिअर इथपर्यंत. सिस्टम ऑफ युनिट क्लिअर आहे सगळ्यांना. किती सिस्टम ऑफ युनिट आहे, सीजीएस, एमकेएस, एफईएस आणि एसआय. सीजीएस मध्ये काय असणार, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. एमकेएस मध्ये काय असणार, मीटर, किलोग्राम आणि सेकंड. एफईएस मध्ये फूट, पाऊंड आणि सेकंड. हे यूज करणार नाही आपण. काय यूज करणार आपण मोस्ट ऑफ द टाइम, एमकेएस सिस्टम. एलएमटी, ओके, एलएमटी म्हणजे काय, लेंथ, मास आणि टाइम. एसआय म्हणजे काय, मॉडिफिकेशन आहे कशाचं बेटा, एमकेएस सिस्टमचं. यामध्ये सुद्धा लेंथ मीटर मध्ये असणार, मास किलोग्राम मध्ये असणार, टाइम हा सेकंड मध्ये असणार. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ सिस्टम. उद्याला आपण काय बघणार आहोत, फंडामेंटल, दॅट इज एसआय. एसआय सिस्टमचे फंडामेंटल, 7 फंडामेंटल क्वांटिटी आपण बघणार आहोत. ओके, आहात तयार, नोट डाऊन केलंय सगळ्यांनी. यस, नोट डाऊन केलंय का सगळ्यांनी. ओके, बघा एसआय सिस्टम का बरं प्रेफर केलं जातं, थोडंसं आणखी त्याला क्ल्यू देतोय तुम्हाला. सपोज एखादी क्वांटिटी किंवा एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल आपल्यामध्ये, त्यांनी जर सपोज एखादा डिझाईन तयार केलेला आहे, बरोबर, एका पेपरवर एक डिझाईन तयार केलेला आहे. ओके, लेट सपोज त्यांनी एक बाईकचं डिझाईन तयार केलं, ठीक आहे, बाईक, छोटीशी बाईक माझी, ठीक आहे, बाईकचं डिझाईन तयार केलं.